अशा जुन्या अशा महाविद्यालयाच्या एक नावलौकिक असलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी आज सांगोले सर हा पदग्रहण त्यांनी केलेला आहे। आम्ही या महाविद्यालयाचे जुने इथे सहकारी होतो। सायन्स फॅकल्टी जेव्हा या महाविद्यालयाला सुरू झाली 1984 मध्ये सर्वप्रथम माझी अपॉइंटमेंट त्या काळामध्ये झाली आणि माझ्यानंतर मग सगळे सहकारी त्यामध्ये येत गेले। एक 32 वर्ष मी या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आणि विभाग म्हणून कार्य केलं। एक चांगली टीम आमच्या काळामध्ये या विज्ञान शाखेमध्ये होती, कॉमर्स शाखेसुद्धा होती आणि कला शाखा। एक नामांकित असं हे महाविद्यालय। सुरुवातीला प्राचार्य आर्यन खर्चे, त्यानंतर प्राचार्य चव्हाण सर, त्यानंतर गणोरकर सर, त्यानंतर जाधव शेवटच्या काळामध्ये या महाविद्यालयाची जवळपास 11 वर्ष प्राचार्य डॉक्टर आंबोरे यांनी धुरा सांभाळली आणि त्यानंतर मधल्या काळात प्राध्यापक जी.आर. जाधव असो, प्राध्यापक घाटे आणि आता शेवटी तुमचे मित्र डॉक्टर सुरेश गवई महाविद्यालयाची धुरा सांभाळला। आणि आज आपल्या परिवारातलेच पण नितीन चांगोले सर हे काही आपल्यासाठी नवीन नाही, आपल्या परिवारातले एक संघटनेच्या माध्यमातून किंवा एक अभ्यासी व्यक्तिमत्व म्हणून आणि या शिवाजी परिवाराचा सगळा चेहरा मोहरा ज्यांना माहीत आहे असं व्यक्तिमत्व आज आपल्या या महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून ते रुजू झालेले आहेत। ही खचितच खूप अशी आनंदाची बाब आहे। निश्चितच चांगोले सरांच्या काळामध्ये मला त्यांच्याबद्दल सर्व मलाच काय सर्वांना माहीत आहे, त्यांचे काम करण्याची कशी पद्धती आहे, काय त्यांचं आहे, सगळ्या बाबू आणि बाजी ते सगळं माहीत आहे। बाजू त्या जिजामाता महाविद्यालयाचा चांगला उत्कर्ष होईल आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अधिक जोमाने त्या महाविद्यालयाचं नाव पुन्हा तेजाने ते जुळून निघेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो।